सातपुड्याच्या जंगलात चारोळी वेचणीचा हंगाम सुरू. चांगल्या भावामुळे आदिवासी कुटुंबांना हंगामाच्या सुरुवातीलाच दिलासा. दडगावात हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी. सातपुड्याच्या जंगलात चारोळी वेचणीच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. दडगाव बाजारपेठेत सध्या दर्जेदार भाव मिळत आहे. चारोळीला प्रति किलो 1200 ते 1400 रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे या चांगल्या भावामुळे आदिवासी कुटुंबांना हंगामाच्या सुरुवातीलाच दिलासा मिळाला आहे. दडगावच्या आठवडे बाजारात गेल्या काही दिवसापासून चारोळीची आवक वाढली आहे. रोज 6 ते 10 क्विंटल चारोळी विक्रीस येत असूनही दर 1300च्या वर टिकून आहे. व्यापाऱ्यांच्या मते यंदा आकार व प्रत चांगली असल्याने गुजरात, मध्य प्रदेशातून मागणी वाढत आहे. चारोळी संकलन हे सातपुड्यातील तोरणमाळ, डाब, खडकी, मोलगी, नर्मदा किनारी, दडगाव, खेड्यापाड्यातील भागातील आदिवासी कुटुंबांचे प्रमुख हंगामी उत्पन्न आहे. एक कुटुंब साधारणतः 20 ते 25 किलो चारोळी गोळा करते. सध्याच्या दरानुसार हंगामात 25 ते 30 हजार रुपयेपर्यंत उत्पन्न मिळण्याची आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. दडगावातील चारोळी व्यापाऱ्यांनी सांगितले की स्थानिक चारोळीच्या दर्जा चांगला असल्याने मिठाई व ड्रायफ्रूट कंपन्यांकडून आगाऊ मागणी येत आहे. इंदोर, सुरत येथील व्यापारी थेट खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे दरात घसरण होण्याची शक्यता कमी आहे. चारोळी स्वच्छ करून पॅकिंग करून विकल्यास 1800 ते 2000 पर्यंत दर मिळू शकतो. मात्र दडगाव तालुक्यात प्रक्रिया केंद्र नसल्याने आदिवासींना कच्ची चारोळीच विकावी लागते. स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास 40% अधिक फायदा मिळेल. मात्र सध्या चारोळीला शासकीय हमीभाव नाही. दर पूर्णपणे व्यापारावर अवलंबून आहेत. वनधन विकास केंद्रामार्फत दडगाव येथे खरेदी केंद्र सुरू केल्यास स्पर्धेमुळे आदिवासी बांधवांना जास्त दर मिळेल अशी मागणी स्थानिक आदिवासी बांधवांनी केली आहे. सातपुडा न्यूज वाहिनी, अक्राणी.